पायांचा खूप त्रास होऊ राहिला मला. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. चला तर आपण काही रेकी सेकंडच्या अर्ध्या अर्ध्या प्रवासापर्यंत आलेलो आहे आपण, हो ना. एक दोन प्रोटोकॉल हो आपले झालेले आहेत आणि या प्रोटोकॉल सहच काही मेडिटेशन पण आपले झालेले आहेत. तर आपण बघूया की काय बदल काय वाटलं आपल्याला. मी तर आवर्जून विचारेल की काल आपण जो व्यक्तिमत्व विकासासाठी पॉवर बॉल घेतला त्याबद्दल विचारेल. मी आवर्जून विचारेल तुम्हाला सगळ्यांना मोठ्या प्रेमाने लव्ह बॉन्डिंग बद्दल विचारेल. आणि तुम्हाला विचारेल की आतापर्यंतचा जो एक किती झालं आपलं सेशन सुरू होऊन 1 तारखेला झाले ना आपलं सुरू. हो. येस. तर या 24 चोवीस दिवस. दिवसामध्ये 24 दिवसामध्ये आपल्याला काय बरं स्वतःला एक बदल वाटतोय स्वतःला, तर मी आवर्जून विचारेल. त्यातही मी पुन्हा सांगेल की सेशन युट्यूबला जाईल, त्यामुळे अगदी पर्सनल एखादा जर अनुभव असेल तर तो नका शेअर करू की जो बाहेर जाणार नाही जाईल. ओके. हो तुम्ही जे सगळ्या गोष्टी आपण जाहीर करू शकतो त्या नक्की शेअर करू शकता. चलो चला, कुसुमबाई सांगतात सगळ्यात पहिले. हो, मला खूप बरं वाटलंय आणि आत्मा असं म्हणजे नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. हा. अशी डोक्यात अशी ऊर्जा गेल्यासारखं वाटतं. हात असे म्हणजे एकदम खूप असं म्हणजे मध्ये काहीतरी जाऊ राहिलं असं वाटायचं. मला खूप छान वाटलं. ऊर्जा मध्ये गेली मला म्हणजे सगळं माझं स्वतःला डोकं काय शांत झालंय. स्वतःला काय फरक वाटतो कुसुमबाई? खूप फरक वाटलाय मॅडम मला. फक्त माझे आता पाय राहिले, माझं बाकी पाय चावताय तेवढंच राहिलं, बाकी सगळं व्यवस्थित झालंय. आणि कंबर दुखतंय, बाकी काहीच नाही राहिलं. माझे विचार विचार सगळे गेले. अगोदर काय काय दुखत डोक्यात होतं आता ते काही सांगा आम्हाला. अगोदर म्हणजे झोप येत नव्हती. डोक्यात सारखे विचार चालू राहायचे. आणि मुळव्याधाचा पण मला खूप त्रास होता, तो पण गायब झालाय माझा. मुळ्यात खूप म्हणजे खूप टॉयलेटला मला त्रास व्हायचा. आता काहीच नाही होत, सगळं राहून गेलं. आता फक्त माझं कंबर आणि पाय दुखताय, एवढंच बाकी राहिलं. बाकी काहीच नाही. झोप पण येते मला आता. खूप छान झोप येते आता. कुसुमबाई, तो राग. हो, राग गेला, पूर्ण गेलाय राग. खूप राग यायचा, माझी चिडचिड व्हायची. सगळं कुसुमबाई, गेलंय आता, फक्त मला. हे बघा, तुम्हाला गंमत सांगू का? आता आपण काय करूया, हो आपण ना आपल्याला हो एक युनिव्हर्सने जेवढं दिलं ना, जेवढा बदल आपल्याला झाला आहे त्याच्यासाठी अंतर्मनापासून थँक्यू 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 युनिव्हर्स. या ब्रह्मांडाचे मनापासून धन्यवाद माना. हो. ओके. आणि तुमचे पाय आणि कंबर पण फरक पडेल, तुम्हाला काळजी करू नका. ओके. येस. सध्या आपला सेकंड डिग्रीचा अर्धाच अभ्यासपर्यंत पोहोचलोय आपण, हो ना. पूर्ण होऊ देत. थोडासा वेळ देऊ आपण स्वतःला, नक्की फरक पडेल. तेथे पण आपल्याला छान रिझल्ट येईल. चला नेक्स्ट. बोला संध्याबाई पाटील. कोणाला शेअर करायचं बोला, माईक सुरू करा. नेक्स्ट. बोला नीलम. आत्मा नीलम. नमस्ते मॅडम. हा. काल मी स्वतःचा विकास म्हणजे काल मेडिटेशन केलं ना, त्यामध्ये खूप छान वाटलं, ऊर्जा वाटली. एक बोलण्यामध्ये आपल्या समोरच्याशी कसं बोलावं, काय बोलावं, त्याचा इफेक्ट कसा होतो तो छानपैकी त्या ऊर्जेतून मला जाणवलं. आणि मी पहिल्यापेक्षा म्हणजे चिडचिड होते. एक पर्सनल म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एक घटना घडलेली आहे, मी शेअरिंग तुम्हाला पर्सनल करेन. ओके. त्यापासून मी डिस्टर्ब होती. तर पण मी आता त्याच्यातून मी थोडे थोडे बाहेर आले. म्हणजे चिडचिड व्हायची, टेन्शन होतं. मला छोटी 7 वर्षाची मुलगी आहे, त्याच्यामुळे सगळं डिप्रेशन मध्ये होती मी थोडंफार. तर आता त्याच्यातून तुमच्यापासून म्हणजे म्हणजे healing मध्ये मी जॉईन झाल्यापासून स्वतःमध्ये थोडंफार म्हणजे खूप चेंजेस झाले. विचारांमध्ये स्वतःमध्ये बऱ्यापैकी म्हणजे म्हणजे जोपर्यंत मला असं वाटायचं की आता मी एकटी आहे, तर नाही, मग आता मी सगळं करू शकते. सगळं मी पूर्ण आयुष्यभर मी सगळं जबाबदारी घेऊ शकते आणि मी करू शकते. असं मी एक प्रकारची आत्मविश्वास वाढला माझ्यामध्ये आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. थँक्यू मॅडम. खूप खूप सुंदर. तरी तुम्ही मला शेअरिंग केलेलं नाही आहे नीलम. केलं हो असेल हो. कदाचित तर थोडंसं गेलं असेल डोक्यामधलं. पण नीलम, एक गंमत सांगू तुम्हाला, सगळ्यांना एक हा सांगते. हा. जर का ब्रह्मांडाने मला एकटीला निवडलं आहे ना, बरोबर. ओके, तर याचा अर्थ अच्छा. त्यांनी माझ्यामध्ये ती ताकद दिली असणार आहे. हा हा, बरोबर बरोबर. ओके. अच्छा. नीलम मध्येच ती ताकद आहे, म्हणूनच नीलम त्या स्ट्रगल म्हणून सोबत आज आहे. ओके. आज आहे, हा. बरोबर. कारण नीलम अच्छा. एक वेगळी ऍक्च्युली व्यक्ती आहे. पर्सनल विषय सांगायचं म्हणजे माझे मिस्टर आता 1 वर्ष पण नाही झालं, ऍक्सिडेंट मध्ये ऑफ झाले बर. मुंबईला.
तर अचानक ते सगळं घडलं. आमचा बिझनेस होता आणि अचानक ते ऍक्सिडेंट मध्ये ऑफ झाले. आणि मला 7 वर्षाची मुलगी आहे, पण त्याच्यातून बाहेर येताना खूप वेळ गेला. आता म्हणजे मला तरी पण 4, 5, 6 महिने गेले. तरी पण आता मी जॉब करते, नर्स आहे मी. पण थोडंफार तेवढा वेळ लागला त्याच्यातून बाहेर येईपर्यंत. आता मी मुंबईतच राहते, पण आता माझा गव्हर्नमेंटचा जॉब पण होणार आहे. एवढीच इच्छा आहे की तो जॉब लागला की मग मी स्थिर होईल सगळ्या जागेवर नक्की त्याच्यासाठी. जॉबही मिळणार, काही काळजी हो करू हो. नका. येस, योग्य मार्गाने चालत राहा. आणि आता बाळाची जबाबदारी मी एक आई आणि बाबा म्हणून घेणार. ओके. आणि हो, दोन्ही त्यासाठी मी भूमिका स्वतःला स्ट्रॉंग पाडायच्या. ठेवलं पाहिजे. तेवढं स्वतःमध्ये पूर्ण तुम्ही एकदम एक काय म्हणूया, तुमच्या बाळाला तुम्ही आईची बाबाची कमी नाही भासू देसाल, एवढ्या स्ट्रॉंग तुम्ही होणार. ओके. नक्की नक्की. येस. बघा, समजा अपघातामध्ये कदाचित तुम्हाला घेऊन गेलं असतं. ओके, पण तुम्हाला का मागे ठेवलं आहे? तुम्हाला मागे यासाठी ठेवलं आहे की राहिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण करू शकता. तो त्या ब्रह्मांडाचा विश्वास तुमच्यावर म्हणून तुम्ही मागे आहात. त्याच्यासाठी नक्की. त्या ब्रह्मांडाला म्हणा. बस. काय करू शकतो आपण? झालेली घटना बदलू शकतो का? नाही. नाही. आपण स्वीकार करू शकतो. एक्सेप्ट करून माणूस पटकन पुढे जाऊ शकतो. तक्रार करत करत आपण रडतच राहू शकतो. ओके. येस. खूप छान. थँक्यू थँक्यू. नीलम. थँक्यू. खूप धन्यवाद. सेकंड मग नीतानी हात वर केला होता. हा, कल्पना ताई नीता नंतर तुम्ही. ओके. जो जास्त प्रतिसाद देईल त्याला पटापट चान्स देते. पण नीता, माईक सुरू करायचा राहिला ना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. जोरात बोलावं लागेल नीताबाई जरा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. क्लास जॉईन केल्यापासून माझ्यामध्ये जे नकारात्मक विचार असायचे, म्हणजे एक स्वतःच्या सेकंद, एक सेकंद, एक सेकंद. माईक बंद करू द्या सगळ्यांची. नीता, परत सुरू करा तुम्ही. नीता, माईक परत सुरू करा. आता बोला. क्लास जॉईन झाल्यापासून जे अगोदर माझ्या मनात जे नकारात्मक विचार यायचे त्याचं प्रमाण आता जवळजवळ 80-90% कमी झाले. आता मला असा कॉन्फिडन्स येतो की आपलं काम होणारच आहे, हे होणारच आहे, ब्रह्मांड करणारच आहे. आणि म्हणजे काही आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक म्हणजे व्यवहाराचे होते तर ते सुटायला लागले. सगळ्यात थँक्यू मोठा, युनिव्हर्स. खूपच खूपच मोठा काय म्हणायचं, अनुभव आहे, अनुभूती म्हणायची त्याला, की जी इतके वर्ष सुटतच नव्हती तर ती आता सुटायला लागली. तो गुंता असा कुठंतरी निघायला लागलाय. ते एक झालं आर्थिक दृष्ट्या. मानसिक दृष्ट्या माझ्यामध्ये राग येण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. राग मला घ्यायचा आणि मग मी ते स्वतःला त्रास करून घ्यायचे आणि तो राग तिसऱ्यावरच काढायचे. मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुलीला हर्ट्स व्हायचं. मग छोटी मुलगी आहे, पण मग आता मला समजायला लागले की असं नाही. मग तिची माफी मागणे, सगळ्यांची माफी मागणे आणि तो राग कंट्रोलमध्ये ठेवण्याचं आता टेक्निक जमायला लागली बरोबर. आणि नकारात्मक गोष्टी बऱ्याच कमी झाल्या. खूप छान. खूप सुंदर. तुमच्या बॅचचं मी कधी शेअरिंग खरंच आतापर्यंत घेतलंच नव्हतं आहे ना. बाकी एखाद्या बॅच मध्ये फर्स्ट डिग्री झाली की सांगा बरं तुम्हाला काय वाटते. पण तुमचं राहिलं होतं. खूप छान. माझ्याकडून माझ्याकडून म्हणजे जे मेडिटेशन आहेत ना ते पहाटेचं होत नाही. मग माझ्या टायमिंग नुसार दुपारच्या वेळेत मला जेव्हा जमेल तेव्हा करते. काही फरक नाही पडत नीता. दुपारी पण केला तरी चालते. ओके. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा करा. काय असते ना, आपण ग्रुप मेडिटेशन घेतो तेव्हा ग्रुपची एनर्जी असते. तर ग्रुप एनर्जी हम्म. मध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि तेथे पटापट मार्ग मिळतात. आता तुम्ही जरी एकटे एकटे करता, एवढे मार्ग काढता, आणखी काय हवं आहे? थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. ओके. खूप छान. खूप धन्यवाद. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा. नक्कीच तुम्ही ज्या कुठल्या कारणासाठी एनर्जी सोबत जुडले आहात, युनिव्हर्स तुम्हाला आशीर्वाद रूपी ऊर्जा पुरवणारच. खूप छान. कल्पनाबाई, करा माईक सुरू. त्यानंतर कोण पटकन हातवर करून ठेवा. शेअरिंग कोण करणार आहे? ओके, प्रियंका. दोन्ही प्रियंका. ओके, पहिले खुंबजे नंतर आत्मा नम कमेंट कर. हा. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्कार. हा. माझ्या सांधेवात होता ना मला, तर मी त्या गोळ्या बंद केल्या 13 तारखेपासून. डोकं पटून राहिलं, डोकं दिसत नाही, जरा व्यवस्थित मागे सर. हा, आता बोला. गोळ्या बंद केल्या मी 13 तारखेपासून मॅडम माझ्या सांधेवातावरच्या. आणि माझा राग पण भरपूर शांत झाला. माझं काय व्हायचं, मी बोलायचे नाही, आतल्या आत मला त्या रागाचा त्रास व्हायचा. त्याच्यामुळे माझे सांधे जास्त दुखायचे माझे, टेन्शन घेतल्यामुळे.
समजलं? आणि ते कमी झालं आता. हा. आणि काही गोष्ट मी पहिले बोलायची नाही ती मी आता बोलू शकते बिनधास्त, म्हणजे बोलते मी समोरच्याला. खूप हा एक छान. बदल झाला. आणि माझे मिस्टर खूप टेन्शन घ्यायचे. खूप, म्हणजे त्यांना प्रत्येक काही पण गोष्टीचं टेन्शन येतं. थोडंसं घरात काय झालं, कुठं बाहेरचं काय झालं, आमचा बिझनेस आहे, त्यांना खूप टेन्शन येतं. मी त्यांना रेखी देऊन देऊन आता ते म्हणजे ते थोडेसे असे नॉर्मल व्हायला लागले. त्याचाच मला खूप आनंद होतो. खूप मी छान. स्वतःच नाही, स्वतःच काय आपला त्रास आपण सहन करू शकतो, पण दुसऱ्यांना काही केलं, नवीन दुसऱ्यांसाठी काही केलं तर त्याचा खूप आनंद वाटतो. मला खरंय. खूप आनंद होतोय त्यांना. मी रोज रेखी देते ना, मला खूप बरं वाटतं. खूप छान. मस्त. टेन्शन आणि फ्री आज आहे राहतात. ना मॅडम, माझा हं. पाय दुखायला लागलाय आज एक. बर. मी फोटो पण पाठवला होता ग्रुपवरती. बर. आज बस. सकाळपासून पाय दुखतो, बाकी काय नाही बस. बसेल, तो पण बसेल. ओके. जर का तुम्ही सांधे वाताची गोळ्या बंद करू शकता, आताही कसं आहे, खरं तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणत्याच गोळ्या बंद नाही करायला पाहिजे. बरोबर ना? त्यांना नाही, आनंदाश्रू मग आले. माझा तेवढा आत्मविश्वास आला ना मला, म्हणजे असं माझं दुखत नाही, मला पूर्ण वाटतंय ना, मग मी कशाला गोळ्या घेऊ. मी बोलले त्याच्यानंतर 1 महिन्याने मी टेस्ट करेल आणि मग डॉक्टरांना दाखवेल. पुढे घ्यायचे औषधं का नाही घ्यायचे ते ठरवेल रिपोर्ट आल्याच्या नंतर. मी रिपोर्ट करणार आहे, पण म्हटलं 15 दिवस तरी होऊन द्यावं पण. खूप छान. खूप मस्त. नक्कीच करा रिपोर्ट. ओके. आणि छान नॉर्मल येतील तुमचे रिपोर्ट, काही काळजी करू नका. थँक्यू. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खुम खुंबंजे खुंबोजे प्रियंका. आडनाव माझ्यासाठी नवीन आहे. प्रियंका, माईक सुरू करा. हो, नंतर रुबी. शेअरिंग सुरू आहे रुबी ताई. हं. ओके. हा. आत्मनमस्ते मॅडम. मी आठवण प्रियांका मस्ते. कुंभोजे हं. मुंबईवरून बोलत आहे. तर बोला. 1 तारखेपासून आपण सेशन जॉईन केले. हं. तेव्हापासून मला छान मेडिटेशनची सवय लागली. आधी मी एका जागी स्थिर बसत नव्हते आणि करत असताना आपली युट्यूबवरती व्हिडिओ बघायचे, ते करत राहायचं. ते करत असताना वेगवेगळे विचार यायचे मनामध्ये, पण ते मेडिटेशन होत नव्हतं. आणि आता सध्या तुमच्या सोबत करत आहे, त्याच्यामुळे एकाग्रता वाढली माझी. एकाग्रता वाढली आणि मेडिटेशन होऊ राहिलं माझ्याकडून. त्याच्यानंतर रात्रीची झोप व्यवस्थित नव्हती, ब्रेक होत होती. 2 वाजता 3 वाजता जागायची उगचच, आणि काळजी करत राहायचं. ते आता कंटिन्युअसली मी झोप घेते. पूर्ण पूर्ण झोप घेते आणि मेडिटेशनची खूप छान सवय लागली आहे. आतापर्यंत माझ्यामध्ये तर 30% फरक झालाय स्वतःमध्ये माझ्या. आता आपण रेकीच्या 2nd डिग्रीमध्ये अर्ध्या प्रवासात आहोत. 30% फरक पडलाय मला. आणि आणखी मेडिटेशन माझं जेव्हा संख्या वाढेल, माझं करायचं प्रमाण वाढेल, तेव्हा नक्कीच पूर्णपणे मी बदलून जाईल मेडिटेशननी. खूप छान. खूप सुंदर. येस. तुमचा आत्मविश्वास. थँक्यू. नक्कीच. थँक्यू प्रियंका. खूप धन्यवाद. नेक्स्ट प्रियंका. आत्मा नमस्ते मॅडम. हातवाड बसते. मला पहिले खूप दम लागायचा. म्हणजे मी मुंबईतच राहते, पण लालबागमध्ये राहते, त्याच्यामुळे आमची घरं जरा डोंगरावर आहे, त्याच्यामुळे खूप असा त्रास व्हायचा, दम लागायचा. पण आता मला दम अजिबात लागत नाही. चालताना, श्वास घेताना वगैरे. पहिले मला श्वास घ्यायचा पण त्रास व्हायचा, तोही माझा त्रास पूर्णपणे बंद झालेला आहे. दुसरी गोष्ट, माझा राग खूप कमी झालेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जो लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल परवा केला होता, तो लिटरली खूप सुंदर होता. म्हणजे स्वतःचे हृदयाचे ठोके आपण स्वतःच्या हातामध्ये ऐकणं ही ऍक्च्युली मॅजिक आहे. आणि त्या दिवसानंतर माझ्या घरातलं वातावरण खरंच खूप सुंदर आणि खूप छान आणि मस्त झालेलं आहे. सो थँक्यू सो मच. खूप छान. खूप छान. खरं म्हणसाल तर बरं झालं आपल्या प्रियंका बोलल्यात. हो रुबी, एक मिनिट येते तुमच्याकडे. तुम्ही बोलल्यात हे खरंच खूप छान झालं. लव्ह बॉन्डिंग बद्दल प्रोटोकॉल आपण करतो, बदल आपल्यामध्ये होतो प्रियंका. ओके. समोरच्या व्यक्तीमध्ये बदल होत नाही, पण आपल्या व्हायब्रेशन्स नुसार, आपल्या प्रेमाच्या ऊर्जेनुसार आपोआप समोरच्याकडून सुद्धा तोच रिस्पॉन्स येतो. कळलं? खूप छान. मस्त. दुसऱ्या प्रियंकाला सुद्धा हेच सांगायचं होतं, हो ना प्रियंका? येस. खूप छान. येस, लव्ह बॉन्डिंग प्रोटोकॉलचा छान रिझल्ट येतो. चला नेक्स्ट. कुठे आहेत? रुबीनी हात वर केला होता, रुबी गायब. बोला ना, माईक सुरू करा ना. आत्मा. नमस्कार. आत्मा नमस्ते. आपण वार्ता आणि काय एकदम बदल बोलायला गेलं ना, एकदम बोलायला गेलं तर त्रास होतो मला जरासा.
काय बदल वाटतो स्वतःला? नाही, काय फरक नाही वाटत मला जास्त करून. बर सगळं काय दुखणं पुष्कळ तसंच आहे. बर हात दूध जाम, पाय दुखतात, नाही राहू शकत, काय नाही करू शकत. नाही, एवढ्या लवकर तुम्हाला उभं राहता येणार नाही. ओके, एकदम उभं राहता येणं रेखी सेकंड मध्येच अशक्य आहे. वयाचा हिशोब बघा, पण किती वर्ष झाले जागेवर आहे हे बघा. ओके, हळूहळू हळूहळू तुम्हाला पॉझिटिव्हिटी येणे हे आपण करू शकतो सुरुवातीला. बरोबर आहे ना? आजार केवढा आहे यावर कळेल की किती बदल वाटतोय. कारण आपण किती वर्ष झाले बेडवर आहे रुबी? मी आता 3-4 महिने झाले फक्त. काय झालं होतं तुम्हाला? काय नाही झालं, मग ते इंजेक्शन घेतलं ना कोरोनाचं, त्याचा हं. साईड इफेक्ट मला हळूहळू कोरोनाचं इंजेक्शन आता थोडी ना घेतलं तुम्ही. 20 मध्ये घेतला. हा, ते हळूहळू हळूहळू फिर आता आता वाढत 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 आता मला ते जास्त जास्त त्रास झाला आणि नाही त्याच्यापासून एकदम असं नाही, एकदम नाही. वयाच्या हिशोबाने एकदमच ऊर्जा नाही. एक तर तुम्हाला बसता येत नाही आणि त्यानुसार मेडिटेशन करता येत नाही प्रॉपर. हो ना? व्हिडिओ ऐकून ऐकून कुठेतरी झोपूनच मेडिटेशन सुरू आहे, तर थोडासा वेळ लागेल रोगी. हो. ओके, वेळ लागेल म्हणजे मी तरीही गॅरंटी घेत नाही की एकदम ओके होणार, पण तुमच्यामध्ये जर तेवढी पॉवर आहे, तुम्ही जर ऊर्जेचा उपयोग नाही करता, तर नक्की चालू शकाल. नाही नाही, ओके, होईल होईल होईल. येस. मी तर काही देव नाही आहे का? बिलकुल नाही नाही. नाही. पण तुमचा आत्मविश्वास, ह्या ऊर्जेवरचा तुमचा विश्वास आणि तुम्ही करत असलेले नियमित मेडिटेशन नक्कीच तुम्हाला रिझल्ट देणार. ओके, अगोदरच्या पेक्षा स्वतःत काय बदल वाटतो हे पण आता सांगा. त्रास जरी तुम्हाला असं वाटते कमी नाहीये, पण स्वतःमध्ये काय बदल वाटतो? थोडस मला जरासं बरं वाटतं. ओके, काय हरकत नाही. चला, ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट, भाग्यश्री. भाग्यश्री नंतर नैना, सुषमा, सुलभा. सुलभा ताई, तुम्ही हात वर केला होता, मागेच राहिल्या. ओके, भाग्यश्री नंतर पहिले सुलभा. आत्मा नमस्ते. कडक आवाज. आत्मा नमस्ते. मला ना खूप छान वाटते, एकदम शांत वाटते मेडिटेशन चालू केल्यापासून. 24 दिवसात खूप छान, एकदम उत्साही झाले आहे. माइंड फ्रेश राहतं, खूप छान वाटते. वाट बघता का 4 वाजताची? हो. 4 वाजता. ओके, खूप छान. येस. नेक्स्ट, बोला सुलभाताई. माईक सुरू करा ना सुलभाताई. झाला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मॅडम, मला खूप म्हणजे फ्रेश वाटतं मेडिटेशन केल्यामुळे. पण म्हणजे माझ्यात खूप निगेटिव्हिटी आहे, ती अजूनही मला वाटतं अशी निघावी. निघेल. ओके, कारण कुठं आहे ती निगेटिव्हिटी? डोक्यात. अच्छा, मेडिटेशन करताना विचार येतात का मग तुम्हाला? मेडिटेशन करताना विचार येतात म्हणूनच ते ना मागे राहतं माझं नाही, जरा. मेडिटेशन करताना विचार येतात याचा अर्थ ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून निघून जात आहे. एक 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 विचार का निघून जाऊ द्या. ओके, हो. तेवढा तेवढा हो. भाग रिकामा होत आहे कचऱ्याचा. कचरा बाहेर निघत आहे, म्हणून तुम्हाला असं वाटतं की मॅडम मला अजूनही त्याच गोष्टी आठवतात. तर तो कचरा जसा जसा बाहेर निघून जाईल तसं तसं आपल्याला आठवेल. एका लेवल नंतर खूप अजून आता जेवढी पॉझिटिव्हिटी वाटते किंवा आणखी जे बदल वाटते तो आणखी वाढेल. ओके, हो. तो कचरा हो. निघाल्याशिवाय थोडी ना फरक पडणार आहे. मला एक सांगा बघा, आपण आता दिवाळीचा वेळ आहे, आपल्याला आपलं कपाट साफ करायचं आहे, हो. भांड्यांची रॅक साफ करायची आहे. भांड्यांची रॅक म्हणूया, कपाट म्हणूया, अगोदर पसारा होतो की नाही सगळा, हो. नको तो कचरा हो. बाहेर निघतो आणि मग योग्य असलेली गोष्ट वापस जागेवर जाते हो. आणि मग उरलेला कचरा बाहेर जाळून टाकला जातो, आणखी काही त्याची विल्हेवाट लावली जाते. हो. बरोबर? आपल्या आतमध्ये जो कचरा आहे भरलेला आहे सबकॉन्शियस माइंड मध्ये, मेडिटेशन करताना तो दिवाळीला जशी साफसफाई आपण करतो तसा त्या पद्धतीने तो बाहेर निघतो. एक 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 आणि तो आपल्याला दिसतो किंवा जाणवतो की हा विचार आलाय ना, येऊ द्या, त्याला बाहेर निघू द्या. ओके, फक्त जेव्हा लक्षात आलं की मी ते विचारांमध्ये जात आहे तेव्हा परत शब्दांमध्ये आपलं जे मेडिटेशनचे शब्द आहे तिथपर्यंत यायचं, बस. खूप काही नाही करायचं. ओके.
ओके. ओके. आत्मा हा, थँक्यू. ही प्रोसेस छान आहे. जर काय विचार येतात तर येऊ देत, त्यांना अडवू नका. हा, ओके. ओके. फक्त लक्षात थँक्यू. आलं म्हणजे परत मेडिटेशनला सुरुवात करा. ओके. ठीक आहे. येस. चलो, थँक्यू. नेक्स्ट कोणाचं नाव घेतलं होतं मी? मोठ्या प्रेमाने, मोठ्या प्रेमाने कोणाचं नाव घेतलं होतं माझं लक्षच नाहीये. सचिन दादा, जाऊ द्या. अदिती, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. गेल्या 3 दिवसापासून थोडीशी फिजिकल हेल्थ मध्ये इम्प्रुव्हमेंट वाटते आणि ज्या दिवशीपासून सेशन स्टार्ट झालं आपलं आता फर्स्ट डे पासून म्हणजे माझा वर्कआउट वगैरे पूर्ण प्रॉपर चालू झाला. जे जे पेंडिंग वर्क होते ते ऑटोमॅटिकली क्लिअर व्हायला लागले. मोठ्याने बोला ना, मोठ्याने बोला ना सचिन. जे जे पेंडिंग वर्क्स होते ना माझे ते ऑटोमॅटिकली क्लिअर आउट व्हायला लागले. वाव, आणि फर्स्ट डे पासून वर्कआउट चालू, फक्त एखादा 2 दिवस फाडा झाला असेल माझा. खूप छान, खूप सुंदर. याचा अर्थ कुठेतरी आपल्या कामाचा वेग वाढतो आहे. थोडा स्पीडअप झालाय. परत जे मेडिटेशनची प्रॅक्टिस तर मी 2017-18 पासूनच करत होतो. पण आता म्हणजे असं जाणवतंय की तो एनर्जी सोबत त्याची हिलिंगची जी स्पीडअप होता ना तो फ्रॉम त्याचा 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 वेग वाढलाय. ती हिलिंग कॅपॅसिटी म्हणणं किंवा एनर्जी काय म्हणतो आपण ऑब्झर्व करतो पॉझिटिव्ह एनर्जी, तर तिचा पण स्पीड वाढला. ओके, खूप छान. एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याचा स्पीड वाढला असं म्हटलं त्यांनी. ओके, सगळ्यांना ऐकून होत आलं. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू. सुषमा, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मला म्हणजे नाही का खूप खूप स्वतःमध्येच बदल वाटतोय नाही का. म्हणजे खूप पहिले तर खूप राग करायची मी नाही का. तर आता म्हणजे मला आणि खूप छान वाटतंय आणि मी आनंदी असते आता नाही, कारण मला रात्रीची झोप नव्हती लागत. रात्रभर मी जागी असायची आणि आता जसं मेडिटेशन वगैरे चालू केलं तसं मला रात्रीची झोपही छान लागते नाही का. आणि पण मला असं वाटतं की मला सगळ्यांनी म्हणावं की तुझ्यात बदल झालाय नाही का. पण अजून बरोबर. तसं काही होत नाहीये, पण मला माझ्यात वाटतोय. आणि रोज तुमचा क्लासची मी तर वाट बघत असते आणि क्लास चालू होते तेव्हा असं वाटतं की ऊर्जा माझ्याजवळ आहे नाही का. आणि मला जाणवतं नाही का. आणि मेडिटेशन करताना प्रत्येक चक्रावर ऊर्जाचं असं नाही का जाणवतं. खूप छान. नक्कीच सुषमाताई. बाकीकडून पण मिळेल ना कॉम्प्लिमेंट. आता थोडेसे 45 दिवस होऊ द्या ना. आता 24च झाले आहे, अजून 24 दिवस बाकी आहे. हो ना. येस, नक्कीच नक्कीच. बाकीचे पण म्हणणार सुषमा कुछ तो बदल है. असं म्हणलं पाहिजे सगळ्यांनी. नक्की नक्की, होईल होईल. खरं ना, स्वतः अगोदर स्वतःची स्तुती करा, स्वतःवर प्रेम करायला लागा, आपोआप सगळीकडून मिळतं. हे पण लक्षात ठेवा. हं? खूप छान. ओके, कल्पना ती परत बोलायचं आहे. हा, बोला. माईक सुरू करा. मॅडम माझे वसंत, मिस्टर म्हणतात तू चेहऱ्याला काय लावते वेगळी दिसते म्हणून ते टाळ्या सांगायचं वाजवा आहे. गड्या एक वेळ. टाळ्या वाजवा गड्या. मला मलाच खूप हसायला आलं. क्या खूप लगती हो. येस, खूप छान, खूप छान. जेव्हा आपण मेडिटेशनला जुडतो तेव्हा आपण पहिल्याच दिवशी सेशन मध्ये सांगत असतो, आज तुमचा सेल्फी काढून ठेवा आणि 45 दिवसानंतर बघा तुम्ही तर बघा आहेत रिझल्ट. आहे ना. स्वतःमध्ये बदल मेडिटेशनमुळे खूप छान ऑरा छान होतो. आपला आभामंडळ, आपली एनर्जी छान होते आणि तुम्ही सुंदर दिसायला लागता. काही असो की नसो सुषमाबाई, छान दिसतेस. हो एवढं तर बाकीचे म्हणणार तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. कुसुमबाई काय म्हणतात तुम्हाला घरचे? हो, माझं पण सगळे घरातले म्हणून राहिले का बदल झालाय तुमच्या चेहऱ्यात, तुझ्या चेहऱ्यामध्ये. मम्मी पोरं पण बोलले, विन बाई आल्या त्या काल, त्या पण बोलल्या म्हणजे तुमच्यात खूप चेहऱ्यामध्ये बदल झालाय बा असं. तुम्ही छान, आता चेहरा तुमचा असा उजळीला दिसतो, हसता हसता दिसतोय, असं स्माइल मस्त. दिसतो. येस. हो खरं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आहे ना कुसुमताई एक तेज आहे. हो, ते ओके, झालंय हा. तेच ना. त्याची ना त्याचं वर्णन नाही करता येत आपल्याला, की बाबा गोरा दिसतो, सावळा दिसतो. कळलं का हो तुम्हाला?
एनर्जी वेगळी पण तेच वाटते. दिसतंय, बरोबर. हो एनर्जी. खूप छान. सगळे मस्त. बोलायला लागले, बदल झालाय घरातले सगळे. छान 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 मस्त. हो. अदिती, थँक्यू थँक्यू थँक्यू. अदिती, त्यानंतर वसुधाताई, त्यानंतर सुनीताबाईला बोलायचं होतं, हो ना? नाही बोलायचं सध्या. बरं, अदिती. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझ्यामध्ये खूप बदल जाणवतोय. मला आत्मविश्वास वाढला, स्मरणशक्ती वाढली. चेहऱ्यामध्ये पण छान असं क्लीन वाटतंय चेहरा पण. आणि माझं इथे दुखायचं ते पण पूर्णपणे क्लिअर झालं. स्टोनचं पण पूर्णपणे दुखत नाही आता. स्टोनचं एका बाजूला दुखायचं ते पण बंद झालं. आणि असं छान वाटतं मेडिटेशन केल्याने. आणि मी सकाळी 5च्या मेडिटेशनला पण असते खूप रोज. सुंदर. अदिती, हा. थ्रोटला काय झालेलं होतं का? काय झालं माहिती नाही, मी कॅमेरा टाकून केलेलं ना असं चेक, तर इन्फेक्शन सांगितलेलं, त्यामुळे ते दुखायचं असं वगैरे. आणि असं अडकल्यासारखं सारखं वाटायचं. पण आता दुसरा शक्तिपात झाला ना, तेव्हा मला पूर्णपणे ते गायब झालं, म्हणजे बंद झालं. मी डॉक्टरकडे गेलीच नाही. जाणार होती पण ह्याने पूर्णपणे बंद झालं, मग गेलीच नाही डॉक्टरकडे. अडकल्यासारखं वाटायचं आणि पित्तासारखं असं वाटतं ना, असं जेवल्यानंतर वगैरे तसं खूप वाटायचं. पण आंबट वगैरे आता खाल्लं नाही. की व्हायचं का जास्त? नाही, तिखट डाळ वगैरे आपण जेवतो ना, ते खाल्लं काय असं व्हायचं असं. बरोबर. पण आता खूप छान आहे. आणि चेहऱ्यामध्ये पण वांगाचे डाग होते ते पण कमी वाटतात असे. छान. छान क्लीन वाटतो असा चेहरा. खूप सुंदर. स्मरणशक्ती वाढली मॅडम. स्मरणशक्ती म्हणजे काय, आठवायचं नाही ना पहिलं, कधी कधी आठवणीत राहायचं नाही, ते आता खूप आठवतंय असं वगैरे. आत्मविश्वास आणि एकटं राहण्याची भीती पण पहिली वाटायची अशी, ती पण भीती कमी झाली खूप. खूप छान. एकदम मस्त. अदिती. म्हणजे सासू सासरे गावी गेले, नवरा गावी गेला, काय एकटं राहावं लागतं ना, ती अशी हं. भीती वाटायची. ती आता गावी गेलेत ना आज 2 दिवस, मग अशी भीती नाही वाटत, असं काहीच नाही वाटत. असं कोण येईल काय असं काहीच नाही वाटत. असं एकटं झोपतो आपण, आम्ही, मी आणि पोरगी. खूप छान. त्यामुळे भीती खूप कमी झाली, पूर्णपणे गेली म्हटलं तरी चालेल. आणि मला ना एक भीती आहे, ट्रेन मध्ये मी जाते ना तेव्हा खूप गर्दी वाटते ना, तेव्हा मनात माझ्या भीती वाटते आणि खूप असं म्हणजे दम लागल्यासारखं वाटतं. आता ते एकदा जाऊन बघायचं आहे की ते पूर्णपणे भीती गेली की नाही. मग येस. मला हा हा. ट्रेन मध्ये गर्दी व्हायला लागली काय खूप भीती वाटते की आपल्यावर हे होईल, असं चढतील बिडतील लोक असं. ते एकदा बर जाऊन मला बघायचंय, मग समजेल. बर बर. कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये, कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये एखादी गोष्ट दडलेली आहे दादा, हम्म. त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. नक्कीच अदिती, छान रिझल्ट येणार, काळजी करू नका. ओके. थँक्यू. हा, ट्रेन मधली पण भीती निघून जाणार. हो, ते जाऊन मला बघायचं आहे एकदा. येस, जाऊन बघा. हा. जाऊन बघा. खूप छान. खूप छान. अन्वी, वसुधा राहिल्या आपल्या. कोणत्या ताई राहिल्या आता? दीपिकातला चिकडे वसुधा ताई. आत्मा कोणत्या वसुधा पहिले माईक सुरू करतात? पहिले त्या, नंतर तुम्ही. बोला, तुम्हीच बोला, ज्यांनी आत्मा नमस्ते केला. बोला वसुधा ताई. मॅडम, जेव्हापासून आपलं स्कूल चालवलेलं आहे तेव्हापासून बरंच झालंय माझ्यामध्ये की म्हणजे मला थायरॉइड आहे, त्यामुळे स्थूलपणा जास्त होता मला. पण आता असं वाटतं की हलकं हलकं वाटतं, असं वाटतं म्हणजे वेट खूप कमी झालेलं आहे, कामं पण फास्ट होत आहेत आणि झोप नाही लागत. पाटाला जरी उठले तरी रात्रीची 12 वाजेपर्यंत पण जागीच राहते, पण नाही. आणि नेहमी आनंदी राहते. ही पहिला असायचा माझा. आता खूप आनंदी राहते, छान वाटतं एकदम. आणि आपलं ब्रह्मांड ज्या जोडी गेली त्यावेळेस थोडासा विश्वास होता की फरक होईल म्हणून, पण आता खूप विश्वास वाढलाय आणि आत्मविश्वास जास्त चांगली सुटेल. पण आता हे प्रॉब्लेम बरेच सुटलेले पण आहेत. एका ह्याच्यातच मला सगळं कळलं की किती प्रॉब्लेम सुटले माझे. खूप छान वाटलं त्या दिवशी. खूप चमत्कार, इतका मोठा होता, असं डोळ्यासमोर तर जात नाही अजूनपर्यंत. चमत्कार झाला तो त्या दिवशीचा. खरंच आणखीपर्यंत जात नाही डोळ्यासमोर. वाटलं सुद्धा नव्हतं असं होईल म्हणून. छान झालं त्या दिवशी. पण असं आहे. सर्वांनी युनिव्हर्सला थँक्यू म्हणा वसुधा ताईसाठी. सगळ्यांनी युनिव्हर्सला थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप मोठ्या गोष्टीमधून बाहेर निघाल्या. खूप खूप थँक्यू. खूप ते खूप. आणि ब्रह्मांड पण थँक्यू. आणि मॅडम स्पेशली तुम्हाला पण थँक्यू. तुमच्यामुळे मला एवढं सगळं झालं. खरंच झालं. खूप छान. खूप खूप छान. थँक्यू. नक्कीच. खूप सुंदर वसुधा ताई, खूप सुंदर, खूप छान. दुसऱ्या वसुधा ताई. आत्मा नमस्ते. इथे म्हणजे तुमच्याकडून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
म्हणजे आजपर्यंत मी हात घासूनच रेकीला कॉल करत होते. तुम्ही सांगितल्यापासून हा प्रयत्न केला, म्हटलं जमतंय का नाही माहित नाही, पण एक प्रयत्न करून बघू, हरकत नाही म्हणून सुरुवातीला बघितलं. सुरुवातीला नाही जाणवलं, पण नंतर 2-3 दिवसांनी पुन्हा नुसतं काही न घासता मी असा प्रयत्न केला, तर खरंच ऊर्जा जाणवली मला. आणि मला तो अनुभव म्हणजे माझ्यासाठी नवीन होता, कारण आजपर्यंत असं केलं नाही. म्हटलं खरंच म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट जास्त जाणवते. म्हणजे जो हात घासून जो जास्त येत नव्हती, त्याच्यापेक्षा दुप्पट एनर्जी मला माझ्या हातात जाणवली. हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव आहे. म्हणजे मला म्हणजे खरंच वाटत नाही असं पण होऊ शकतं. म्हणजे मला आजपर्यंत मी ज्यांना ज्यांना विचारलं ते सगळे म्हणतात आधी हात घासायचे आणि मग बोलवायचं. पण मी हा पहिला अनुभव कधी घेतला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, फुटबॉल केला परवा. मला खूप वेगळंच वाटलं, म्हणजे मला तो खूप आवडला. फुटबॉल म्हणजे हा प्रकार पण मी पहिल्यांदाच पाहिला, आणि खरंच मी असं वाटलं की तो बॉल गेलाय आणि तो फुटलाय. आणि सगळा ती अ, जळून खाक झाला म्हणतात ना तुम्ही, म्हणजे सूर्याजवळ गेला आणि तो जळून खाक झाला. असं वाटलं सगळी आपली नकारात्मक ऊर्जा त्यांनी संपवली. पहिल्यांदाच केला तो फुटबॉल. मला खूप आवडला मला. आणि तुम्ही जे हे दिलेत ना व्हिडिओ, ते शेअरिंग चालतील केलं तर? युट्यूबचे फक्त फक्त युट्यूबचे, बाकीचे कोणते शेअरिंग करताच येणार नाही तुम्हाला. तुम्हाला ब्लॉक करून टाकेल आहे. अच्छा, नाही तिथे शेअरचं बटन आहे म्हणून म्हटलं. तिथं शेअरचं बटन असेल, पण तरीही नाही करू शकत. युट्यूबला जो व्हिडिओ आहेत हा युट्यूबचे, हा ते तुम्ही इतरांना शेअर करू शकता. ओके, हा आपल्या हा ऍपमधले नाही. बरोबर. हं. बरं बरं. आणि काय मग ते मग? फुटबॉल वगैरे त्याची व्हिडिओ आहे त्याच्यात ऍपमध्ये? नाही, तो कसा देणार? तो नाही दिला ना? अच्छा. ऍपमध्ये आहे ना, तुमच्या ऍपमध्ये आहे ना. युट्यूबला नाही आहेत ते. ओके, नाही नाही, आता युट्यूबला नाही, नेक्स्ट ऍपलाच म्हणते मी. ऍपला ऍपला आहे नाही ना. सापडला मला. हो, आहे. आहे बरं बरं. आहे फुटबॉलचा, हा फुटबॉलचा बरोबर. सगळेच. आहे सगळे ठीक आहे ठीक आहे, मेडिटेशन. धन्यवाद. येस, सगळे हो हो. मेडिटेशन तुमच्यासाठी जेवढे जेवढे शक्य आहे तेवढं तेवढं खूप जास्त. तुम्ही आता हा जेव्हा हा ऍप पूर्ण बघसाल वसुधा ताई, तेव्हा तुम्ही हे सुद्धा म्हणसाल की हा. मॅडम एवढं सगळं दिलं हो तुम्ही एवढ्यामध्ये. यासाठी पण तुम्ही हो कृतज्ञ असाल, याची मला हो 100% खरंच. गॅरंटी आहे. मला खूप मिळालं, म्हणजे मी सुरुवातीलाच एवढं मिळालंय. आजपर्यंत मिळालं नाही कुठं तेवढं सगळं. त्याच्यापेक्षा जास्त, अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं, असं वसुधा म्हणेन ताई मी. 3rd डिग्री खूप कंप्लीट खूप करून धन्यवाद. आलेल्या आहेत, हो ना वसुधा ताई? हो. थर्ड परत झाली आलेले माझी. आहेत. थर्ड झालेले आहेत आणि परत परत पहिली. मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत त्यांना ग्रँडमास्टर व्हायचं होतं. त्यांना म्हटलं काय हा. करता येतं का फर्स्ट पासून? त्यामध्ये फर्स्ट पासून बसूया मॅडम. परत नर्सरीला ऍडमिशन घेतली. बरं, पण वसुधाताई, आता तुम्हीच नाही तर अनेक जण आपल्याकडे रेकी फर्स्ट पासून परत शिकत असतात. मला हा, एवढं विचारायचं, त्याचा फायदा झाला का? नक्कीच झाला. म्हणजे नवीन माहिती खूप कळली. आणि हाच पहिला अनुभव म्हटला ना, हात घास न घासता पण मला रेकीचा अनुभव येतो. येस. आणि तुम्ही म्हणता कॉर्ड कटिंग करायचं नाही, पण दुसऱ्यांना देताना करायचं फक्त. आणि आपल्याला देताना ऊर्जा तर येतच राहते ना. नाही. मग आपण दिवसभर इतर कुठली कामं करतो तेव्हा. बोलूया आपण यावर. ओके. अच्छा. बरं. पुन्हा धन्यवाद. एका लेवल नंतर नजरेमधून रेकी वाहते, हे पण लक्षात घ्या. ओके, चला. तर नेक्स्ट 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 कोण बाकी आहे? परत बोलायचं होतं कोणाला? कल्पना बाईने हॅलो परत. मॅम. हा, अन्वी बोलले. आली, अन्वी आली. हा. येस येस. आली आली. मॅम मला तर खूप बोलायचं आहे, पण आता मी शॉर्टमध्ये बोलते. ऍक्च्युली रेकी जॉईन करताना मी सिद्धीला बोललेली की मला माझ्याकडे जोपर्यंत पैसे नसतील ना, मी स्वतःहून म्हणजे ती बोलवती मी भरते तुझे पैसे आणि तू जॉईन कर म्हणून. पण म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या मी सांगते आता, म्हणजे मी आता जॉबला वगैरे जात नाही, घरीच असते. पण माझं माझा बिझनेस चालू आहे, पण त्याचं हवं तसं चालू नाही. म्हणजे मी सध्या, तुला कॅमेरा तुम्हाला स्थिर माहिती असेल करता. ते सगळं बॅकग्राऊंड. कॅमेरा स्थिर करा, कॅमेरा स्थिर करा. हा. एक मिनिट, मी पकडले हातात ना ऍक्च्युली. आज जरा आमच्याकडे एक प्रॉब्लेम झालेला म्हणून मी चालू काय पण नाही हरकत करत नाही. होती. पाणी आलं हा नाही का आज तर पण? नाही नाही, माझ्या मिस्टरांची आत्या वारली, ती लोक आत्ता झाली ना, भांडी वगैरे घासली. म्हटलं आता लास्टलाच मी बोलते सगळ्यात. चल, त्यामुळे मला कपडे पण म्हणजे चेंज करायला पण नाही मिळालं. काही म्हणजे हरकत नाही, बोला. हा हा, तर मला शेअर करायचं होतं म्हणून मी ऑनलाईन आली फक्त म्हणजे. तर थांबा सांगते. हा तर तेच माझे पैसे एका ठिकाणी अडकलेले होते, ते म्हटले सगळेच आले माझे पैसे. आणि मी म्हणजे माझ्या स्वतःच्या पैशाने जॉईन केला, आणि मला 4चीच बॅच हवी होती. 4ची बॅच बरेच दिवस नव्हती. मला सिद्धी बोललेली की एवढं चालू होणार नाहीये म्हणून, कारण की मला रात्रीचा पॉसिबलच नव्हतं 9:30ची किंवा 8:30ची बॅच घेणं. तर मी तिला बोललेली जोपर्यंत 4ची बॅच, आणि लकीली तुम्ही आय थिंक 25 तारखेला 4ची बॅच सांगितलेली की चालू होणार म्हणून. आणि मी म्हणले मला 25 तारखेला पण मला नाही जमणार, कारण की मी बाहेर होती, जमणारच नव्हतं.
होतं. आणि तुम्ही नंतर मग ती तारीख पण पुढे ढकलली की 1 तारखेला मी चालू करते म्हणून बॅच. मला एवढा आनंद झाला ना, म्हणजे म्हणजे कसं म्हणजे ना, रेकी माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप चेंजेस झाले. म्हणजे माझ्या म्हणजे सिद्धीने जेव्हा मला तनुजाने सांगितलं की बाबा रेकी जॉईन कर म्हणून, पण मी तेव्हा केली नाही. मी म्हटलं नको, म्हणून मला नाही जमणार, म्हणून मला काही एवढा विश्वास नाही त्याच्यावर. तर मग मी सांगितलं सिद्धीला, एक मिनिट मी ठेवते मग तुम्हाला बोलते. हा, मग मी सिद्धीला बोलली की तू जॉईन कर. म्हणजे तनुजाला सांगितलं. तनुजा ओळखता ना मॅम तुम्ही, तनुजा सपकाळ तो म्हणून. तो मागचा लाईट आहे ना त्याच्यावर पडदा हा, एवढा 1 मिनिट पाहिजे. बंद करते. 1 मिनिट. हा, आता ओके. जमेल. हा, येस. तर तनुजा सपकाळ म्हणून होती. तिने मला सांगितलं की तुम्ही जॉईन करा म्हणून मॅडम. तर मी बोली मी नाही म्हणून जॉईन करू शकत, मला याच्यावर काही विश्वास वगैरे नाही. तर मग मी बोलली माझ्या बहिणीला, तेव्हाच ती बोलत होती सिद्धी की सिद्धीला ओळखता ना मॅम तुम्ही. सिद्धी बोलत होती की मला करायचे, म्हणजे मला असं काहीतरी करायचं. मी बोलली तिला खूप इंटरेस्ट होता म्हणून त्याच्यामध्ये, तर तू तिच्याशी बोल म्हणून. मग ती बोलली ठीक आहे चालेल, मी तिच्याशी बोलते आणि मग तिला सांगते. आणि ती लगेच जॉईन झाली, कारण की तिला हवंच होतं असं काहीतरी वेगळं काहीतरी करायचं होतं. तर मग ती जॉईन झाली आणि तेव्हाच माझ्या मिस्टरांचा जॉब केलेला, म्हणजे जॉब म्हणजे 5 महिने 5 वर्ष झाली ते घरातूनच करत होते काम. मग त्याचं वर्क फ्रॉम होम होतं. पण आता त्यांचं चालू झालेलं, घरातून बंद झालं आणि म्हणजे ऑफिसमध्ये बोलवायला लागले त्यांना. तर मग ते जाणं येणं खूप त्याला हेक्टिक व्हायला लागलं आणि तिथे पण म्हणजे सगळ्यांना कमी करत होते एक 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 एक. पण आम्हाला एवढं टेन्शन होतं ना तेव्हा, म्हणजे काय होईल आता, म्हणजे दुसरा जॉब पण तो शोधत होता बाय, म्हणजे साईड बाय साईड. पण मला काय माहिती, म्हणजे मी रेकीचं हे तिला सिद्धीला म्हणजे सांगितलं, त्याच्यामुळे मला माहित नाही, पण लगेचच अमोलला जॉब मिळाला. म्हणजे माझ्या मिस्टरांना जॉब मिळाला लगेचच. म्हणजे ते शोधावी लागली नाही जास्त, काही नाही, ते स्वतःहूनच ऑफर आली त्याला आणि जॉब मिळाला. ते माझ्यासाठी खूप म्हणजे एकदम मला ते झालं की म्हटलं हा वाव यार, काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे सगळं. तर मग नंतर मग मला सिद्धी सारखी मागायला लागलेली. म्हणजे आईचे पण अनुभव तुम्हाला माहितीच आहे एवढं सगळं. म्हणजे आई माझी US जाणार नव्हती तशी, म्हणजे बेडनं ती झोपूनच असायची. आम्ही गेलो ना, ती बोलायची माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मी जाईन की नाही काय माहित नाही. आणि रूपा सिद्धी त्याला रेकी द्यायला लागली आणि तुम्ही पण मॅम तुमच्यामुळे तर सगळं ते झालंय म्हणा. तर त्याच्यामुळे ती US पण गेली. आता तिथे किती हॅप्पी आहे, तुम्ही फोटो पण बघत असाल तर माहिती नाही, मी सिद्धी टाकते कधी कधी. तर ती खूप हॅप्पी आहे तिकडे आता मुलाकडे गेल्यापासून. एकदम म्हणजे तिला नवीनच काय म्हणतात त्याला, नवीन जीवनदान मिळाल्यासारखं झालंय तिला तिथे. बरोबर. त्याच्यानंतर मग मी बोलली सिद्धीला की म्हटलं माझ्याकडे जोपर्यंत माझे पैसे येत नाही ना तोपर्यंत मी करत नाही. तर ती बोलली अगं नको ना, माझ्याकडे आहे, मी भरते म्हणून तुझे पैसे, तू मला नंतर दे म्हणून. मी नाही यार नाही, आणि मला 4ची बॅचच हवीये. मग ती 25 तारखेला तुम्ही सांगितलं नाही झाली ती, मग 1 तारखेपासून चालू झाली. मला 1 तारखेपासून मला एवढा आनंद झाला ना की 1 तारखेपासून चालू झाली ती बॅच. आणि मग मला जॉईन करायला मिळालं. मग म्हणजे खूप खुश आहे मी. मेडिटेशन वगैरे करते ना तर अजून खूप छान वाटतं. आणि मी पण खूप चिडचिडपणा करायची, खूप खूप म्हणजे खूपच कमी झालंय. म्हणजे मी कोणावर तर रागवत पण नाही. माझ्या मुलाबरोबर पण, मुलगा माझा एवढा म्हणजे छान वागतो ना माझ्याशी पण आता. म्हणजे घरातले पण सगळे व्यवस्थित वागायला लागले असं वाटायला लागलं. म्हणजे आपल्यामध्ये तुम्ही म्हणता चेंज झाला की सगळं घर चांगलं होतं, तसंच झालेलं आहे. इव्हन रात्री एवढं सगळं काम करून रात्री झोपताना पण असं वाटायचं कधी झोपते यार, दमायला व्हायचं. पण आता दमणं पण काहीच नाही वाटत, असं वाटतं काही रिलॅक्स वाटतं एकदम झोपताना पण, आणि छान झोप पण लागते. आणि मी आता सगळे म्हणजे ह्याचे पैसे पण मी माझेच ह्याचे भरलेत, म्हणजे सिद्धीकडून पण घेतले नाही. म्हणजे तो पण एक मला चांगला अनुभव आहे आर्थिक. म्हणजे मिस्टरांकडून पण नाही घेतले, म्हणजे जे येणं होतं ते कोणाचं तरी त्याच्यातूनच भरलेली आहेत. आलं ते लक्षात खूप खूप आमच्या. खूप छान वाटतंय. खूप खूप छान छान. वाटतंय मॅम. येस. सॉरी मी अन्वीला मॅच्युअर आहे आज, कारण की मला वेळ नाही मिळाला. काही हरकत नाही. पण व्हिडिओ मात्र युट्यूबला जाणार ना तुम्ही मॅक्सीवर सगळेजण. असं नका करू. मी आता तुम्हाला व्हिडिओ बनवून देते चांगला. काही नाही, छान आहे. माझा आपला सेपरेट. ड्रेस पण छान आहे. ओके, जो आहे तो खूप छान आहे. चला, तर बघा, सगळ्यांनी एवढं लक्षात घ्या की अन्वीला खूप काही सांगायचं आहे. हो आणि हो बोलता हो मॅम. बोलता मी ते बोलता सगळं लिहून पण ठेवते हळूहळू हळूहळू, म्हणजे माझं जसं जसं मला हे येतो ना, एक अनुभव येतोय तसं तसं मी लिहून ठेवते. खूप त्याच्यामुळे सुंदर. म्हणजे कसं व्हिडिओ बनवताना पण व्यवस्थित येईल म्हणून. येस, आपण व्हिडिओ करूया तुमचा. बघा येस हा किती येस. तयारी आहे, तर मला स्पेशल व्हिडिओ तयार करायचा आहे, हो ना अन्वी? येस येस मॅम. येस. खूप सुंदर, खूप सुंदर. अन्वी, सगळे थँक्यू. स्वप्न पूर्ण होणार, सगळं येस. आपल्याला जसं जसं हवं आहे ना मॅम तसं माझा तसं. अजून एक थोडंसं फायब्रॉइडचा मला त्रास आहे, म्हणजे मॅडम भरपूर मोठे मोठे फायब्रॉइड आहे. मला तर पिशवी काढायला सांगितली. पण मला रेकीवर विश्वास आहे की त्याने पूर्णपणे माझं सगळं क्लीन होणार आहे. आणि मी मनापासून सगळं मेडिटेशन वगैरे करते आहे. नक्कीच, नक्कीच करा. बघूया, बघा, जर का डॉक्टरांनी इमर्जन्सी आपल्याला ऑपरेशन सांगितलं असेल, एका लेवलच्या वर जर गेला असेल, तर नक्कीच ऑपरेशनही करूया. ऑपरेशन मधून पटकन बाहेर निघू शकतो. पण जर का आपल्या एनर्जीनी पुन्हा त्याचं पाणी वगैरे होत असेल, तर तो पण प्रयत्न करा. ओके. हा बरोबर. येस. ओके. आपण पण डॉक्टरांच्या थँक्यू मॅम. सल्ल्याशिवाय आपण काही करणार नाही, एवढं लक्षात हो घ्या. हो स्वतः निर्णय नाही घ्यायचा, डॉक्टरांचा सल्ला वारंवार घेत राहायचा. बरोबर. येस, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. कोण? दीपाली. अरे वा, दीपाली नेवरेकर. किती दिवसापासून दिसल्या नाही तुम्ही मला.
अच्छा, आज ड्रेस चेंज आहे. नमस्ते. आत्मा नमस्ते. बोला. ते पॉवर बॉल केल्यापासून मला मूळव्याध होता ना, तो पूर्णपणे बरा झाला. वाव. आणि थोडंफार म्हणजे असं आत्मविश्वास थोडासा वाढला, एवढा नाही पण वाढलाय थोडा. आणि हे म्हणजे कामं ना पटापट होत नव्हती, ती थोडी थोडी होतात. आणि माझं शिवण्याचं काम आहे, पण त्याच्यात अजून माझं हे नाही होत आहे, कम्फर्टेबल नाही होत आहे मी अजून. कशाचं काम आहे तुमचं मला सांगा. मी शिलाईचं काम करते. शिलाई. आहे, ब्लाऊज आणि ड्रेस. त्याच्यात जरा अजून हे कन्फ्युज होतं माझं जरा, ते अजून माझं हे नाही होत. म्हणजे आत्मविश्वास वाढलाय पण तसा. मी कापते विकते, पण पटापट माझ्या हाताने होत नाही. नाही, होईल होईल, पटापट पण होईल, काही काळजी करू नका. ओके. किती तास लागतात एक ब्लाऊज शिवायला सध्या? तरी वेळ लागतो, खूप वेळ सांगा ना. लागतो मला. किती वेळ? नाही, वेळ लागतो, दिवसभर तरी लागतो म्हणून एका मी सांगते. ब्लाऊजला म्हणजे तुम्ही नवशिक्या आहे, अजून तुमची प्रॅक्टिस नाही झाली आहे. ओके. झालं माझं खूप वर्ष शिकते मी आणि करते, पण मी असं म्हणजे आत्ताच सुरुवात केली आहे, कारण की मुलं मोठं होईपर्यंत मी काय करत नव्हते. हा, मग थोडीशी आता प्रॅक्टिस करा ताई, एका तासामध्ये एक ब्लाऊज होऊन जातं. फार काही नाही. तुम्हाला हो सांगू का, जातं. असे लोक आहेत की 10 मिनिटात एक ब्लाऊज शिवणारे पण लोक आहेत. ओके. आहे तुमच्यासारखा रिझल्ट आपल्या अगोदरच्या बॅचच्या एक ताई आहे, त्या एक ब्लाऊज अगोदर 2 तासात शिवायच्या, आता त्या एका तासात शिवतात. विचारसाल त्यांना. ओके. तुम्ही पण स्पीड घेसाल, पण आता तुम्ही एक दिवसभर जर शिवताय तर थोडासा हळूहळू हळूहळू वेळ कमी होईल. नाही, पण ओके. कसं माहितीये प्रॅक्टिस मला. पाहिजे दीपाली, थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे, बाकी काहीच नाही. ओके. येस. आणि कोण म्हणते हिंमत कमी आहे वगैरे वगैरे, एवढ्यात तुम्ही युट्यूबच्या याला बोलून राहिल्या, तर म्हणजे कुठेतरी बरोबर. येस. पुढच्या वेळेस, आता तुम्ही पहिल्यांदा बोलल्या आज, हो ना? एक तर तुम्ही व्हिडिओ कायम सुरू ठेवत जा, एवढं लक्षात घ्या. जेवढं व्हिडिओ जास्त असतो माझं चालू. बर. आणि त्या दिवशी पण बोललेली मी खूप छान. त्याच्यासाठी ते म्हणजे मला पॉवर बॉल केला तेव्हा मला मूळ व्याधीचा पूर्ण म्हणजे खूप फरक पडला त्याचा. कारण की मेडिटेशन मी करतेच ते, कधी कधी करायला पण नाही मिळत तसं. मेडिटेशन नाही करायला मिळत असं म्हणायचंच नाही. जेवण नाही करायचं पण मेडिटेशन करायचं, एवढं मी मात्र सगळ्यांना सांगते. हा. आणि कसं येस, झालं मेडिटेशन की करावंच लागेल. हे दुसरा सेशन सुरू झाला तेव्हा मी 2 दिवस नव्हती, त्यामुळे मला अजून तिथलं थोडं माहिती पडली नाहीये थोडी. बरं बरं बरं, काही अडचण असेल तर ग्रुपला मेसेज टाका, तुम्हाला सगळा ग्रुप मदत करेल. ओके. काही अडचण असेल तर ग्रुपला मेसेज टाका फक्त. ठीक आहे. येस, एवढा सगळा ग्रुप कशासाठी आहे? आपण एक परिवार म्हणून असतो. तुम्हाला जी हवी ती मदत मिळेल, बिलकुल टेन्शन घेऊ नका. चला, अगदी मनापासून धन्यवाद दीपाली. थँक्यू थँक्यू थँक्यू. कोणी राहिला का शेअरिंगचं? कोणी राहिलाय शेअरिंगचं? नाही ना? येस. खूप छान. अदितीची मुलगी पण येऊन बसलीये. येस. खूप छान. चला तर अगदी मनापासून धन्यवाद. कुठेतरी एक असतो फीडबॅक की बाबा आपण 20-25 दिवस झाले सोबत आहे, काय बदल वाटतो, काय नाही, आहे ना? आणि खरंच लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल, आणि मला तर आज तुमचे 2-3 प्रोटोकॉल झाले ना मध्ये, तर त्यामध्ये काय झालं आहे की तुम्हाला माझं आपल्याला वेळ नाही मिळाला बोलायला, म्हणून म्हटलं की आज आपण बघूया बरं काय रिझल्ट आहे तर. येस. खूप धन्यवाद. त्या युनिव्हर्सचे धन्यवाद म्हणा, मी रेकीला धन्यवाद देते, मी स्वतःला धन्यवाद देते, मी त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद देते. थँक्यू थँक्यू थँक्यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. तुम्ही काय पॉवर बॉल करायचा, हे तुम्हाला मी उपाय सांगते तर तुम्ही म्हणता की त्याच्या उलट होते. आता मी तुमच्यावर काय उपाय करू मला सांगा. तुम्हाला मी म्हणते की मेडिटेशन करून झोपा, तुम्ही म्हणता मला मेडिटेशन केलं की झोप लागत नाही. असं कुठं आहे का? हे काही लोक काय सांगून राहिले? मेडिटेशन केल्यानंतर झोप लागते. लक्षात घ्या ना. तुम्ही फुटबॉल करा तसंही, करून बघा, लागते तुम्हाला झोप. ओके. ऐकत जा ना जरा. मी सांगितलं ते करा ना तुम्ही. फुटबॉल कसा करायचा हे कसा करायचा? कसा करायचं सगळं ऍपमध्ये दिलेलं आहे. तुमचा ऍप ओपन आहे, मेहनत घ्या त्या ऍपवर जरा शिक. ओके ओके. तुम्ही म्हणा की मला सिम्बॉल पण दिसत नाही, मी 3 दिवस बघत राहिली दुसरा नंबर कोणता आहे तर. पण तुमचं ऍपही ओपन आहे, सगळंच ओपन आहे. करा तुम्ही ते, करत राहा ओके. करत राहा करत राहा करत राहा, सगळं होते. हो हो ओके. हो. संध्याकाळी पाटील तुम्ही काऊन नाही बोलल्या?
आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. सगळ्यांना संधी तब मिळाली पाहिजे. 2 दिवस काहून झाले तब्येत तब्येत ठीक नाहीये. खूप सर्दी, खोकला, ताप 2 दिवस झाले. त्याच्यामुळे काल मी बसले नव्हते सेशनला. आज पण बर मला बसता येत नाहीये. बरं बरं सगळ्यांनी खूप रेकी द्या. सर्दी. सुनीताबाई तुमचं काय झालं? काहून नाही बोलले तुम्ही? माईक सुरू करा. दुरुस्त व्हायचं. सुनीताबाई लांबरते. मला कुठे मेसेज करत राहता फोन. मॅम मला रेकी द्या, बरं वाटू द्या. सुनीताबाई ज्ञाना तुझा आवाज कमी कर. मॅडम मी नेक्स्ट बोलते. नेक्स्ट बोलता बर. उजेडामध्ये बसत जा सुनीताबाई. ओके. हं? काय हरकत. संध्या पाटील आपल्या ग्रुपमधील प्रत्येक जण आरोग्य संपन्न आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आहे. संध्या पाटील आरोग्य संपन्न आहेत. रुबी आरोग्य संपन्न आहेत. आपण प्रत्येक जण आरोग्य संपन्न आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. जरा रेकी देऊ लागत जा. सुलभा, नैना, नीता आळस नाही करायचे. असे हात घ्यायला. हा थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही असे हात जरी केले ना तरी तुमच्या हातातून धारा व्हायला लागतील. बघा तुम्ही थोडं थोडं पुढे जाऊया. थँक्यू थँक्यू. ओके चला आत्मा नमस्ते.